मार्च महिना संपत आला तरीही अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता रखडल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। मात्र आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली ही योजना, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचे अर्थसहाय्य दिलं जातं। मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी अनेक महिलांकडून करण्यात आल्या आहेत। यापूर्वी जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळाला होता, त्यानंतर आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता रखडल्याने महिलांमध्ये नाराजी आहे। जिल्हा व महिला बालविकास विभागाकडे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र जमा केले जाण्याची शक्यता आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात 15 एप्रिल पूर्वी ही रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांना तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसी प्रक्रिया राबवण्यात येत आहे। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यापूर्वी 31 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती। मात्र अनेक महिलांना तांत्रिक अडचणी आल्या, त्यांच्याकडून काही चुका झाल्या आणि त्यांचा लाभ बंद झाला। या चुका दुरुस्त करण्यासाठी लाभार्थींना अखेरची संधी देण्यात आली। त्यानुसार महिलांनी मार्च महिना संपेपर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे। यानंतरही चूक राहिल्यास योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आहे।